शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर गरजू युवक युवतींसाठी आवश्यक दाखले मोफत मिळावेत यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। खारघर येथील गोखले हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शैक्षणिक जातीचे उत्पन्न, डोमिसियल, रहिवासी, नॉन क्रिमिलियर तसेच ज्येष्ठ नागरिक दाखले आणि आयुष्यमान भारत कार्ड यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्वीकारून दाखले वाटप करण्यात आले। नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी पनवेलमध्ये विविध विभागात शेकापच्या माध्यमातून असे शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी सांगितले। शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे। विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची नितांत गरज आहे आणि ती त्या विभागामध्ये जाऊन पूर्ण करावी ह्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नवीन पनवेलला पहिलं दाखला वाटप शिबिर झालं, दुसरं शिबिर कामोठ्याला झालं, आज या ठिकाणी आपण खारघरला हे शिबिर आयोजित करतोय आणि लवकरच कळंबोलीमध्ये त्याचबरोबर कंजाडा, उल्वे या नोड्समध्ये आपण हे दाखले वाटपाची शिबिर आयोजित करतोय। नागरिकांना डोर स्टेप सर्व्हिस मिळावी, त्यांचा येण्या जाण्याचा त्रास वाचावा, त्यांचा खर्च वाचावा हा उद्देश या विविध दाखल्यांच्या शिबिराच्या मागे आहे। आपण बघतोय आभा कार्ड असेल, ज्येष्ठ नागरिक दाखला असेल किंवा जातीच्या दाखल्यापासून अन्य शैक्षणिक उपक्रमासाठी लागणारे दाखले असतील, या साऱ्याचं वितरण या ठिकाणी या शिबिरामध्ये होतं। साधारण प्रत्येक शिबिराला 300-350 लोक येत आहेत। बऱ्याचशा जणांचे दाखले या ठिकाणी तयार केले जात आहेत। चुकार एखाद दुसऱ्याचं डॉक्युमेंट नसलं तरी पूर्तता केल्यानंतर ते पूर्ण केलं जातंय। सातत्यानं गेले 10-12 वर्ष हा उपक्रम आपण करतोय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि आजही त्या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त कोविडचा कालखंड सोडला तर सातत्यानं आपण हे काम करत आलेलो आहोत, जे जनतेला अतिशय गरजेचं आहे। लोकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी या शिबिराला येत असतात आणि आपलं काम त्या ठिकाणी करून घेत असतात। मी या ठिकाणी सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन की 10वी-12वीचे निकाल झालेले आहेत। मुलं त्या ठिकाणी जीवनाच्या नवीन टप्प्याला सामोरं जाण्यासाठी विविध विद्याक्षेत्रामध्ये प्रविष्ट होत आहेत आणि त्यावेळेस नंतर धावपळ होऊ नये, व्हेरिफिकेशनला आपली कागदपत्र तयार असावीत या दृष्टीनं हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे। मी माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की शेवटी जी शिकवण पक्षाच्या वतीनं दिलेली आहे की आपलं कुठलंही उपक्रम हा जनतेसाठी उपयुक्त असला पाहिजे, त्याच पठडीतला हा उपक्रम आहे। मनपूर्वक या ठिकाणी येणाऱ्या साऱ्या नागरिकांचंही स्वागत करतो आणि आजच्या दिवसामध्ये खारघर मधल्या अनेकांना या शिबिराचा लाभ मिळेल, त्यांचं काम होऊन जाईल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत मी या ठिकाणी आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी कामगार पक्ष खारघर, पनवेल, रायगड आणि आमचे लाडके आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आज आम्ही दाखले वाटप कार्यक्रम, आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड याचा कार्यक्रम घेतलाय। हे कार्यक्रम जनतेसाठी अतिशय गरजेचं होतं। आताच मुलांच्या 10वीच्या परीक्षा संपल्यात, 12वीच्या परीक्षा संपल्यात, त्यांना त्यांच्या भविष्यासाठी काही दाखले लागतात, पण सरकार दरबारी अतिशय गर्दी असतो, तिथे हेलपाटे मारावे लागतात, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्या निमित्तानं त्या अनुषंगाने आम्ही एक नवीन उपाय चालू केले की त्यांच्या घरी, त्यांच्या दारापर्यंत हे सरकारचं उपक्रम आहे की दारोदारी जाऊन आपण योजना राबवूया। त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी दाखले वाटप शिबिर घेतलंय। आयुष्यमान कार्डचा वाटप, आयुष्यमान भारत कार्डचा वापर आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या कार्डाचा वापर करतोय आम्ही। तर आता इथं असं लोकांची गर्दी बघून लोकांच्या गरजा लक्षात आल्या
शेतकरी कामगार पक्ष नेहमीच लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी प्राधान्य देत असतो. मग ते शासकीय असू दे, प्रशासकीय असू दे किंवा शासनाचे असू दे किंवा इतर खाजगी असू दे, पण शेतकरी कामगार पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून आणि इतर आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे काम करत असतो. हे काम करत असताना आज शेतकरी कामगार पक्ष खारघर आमदार बालराम पाटील साहेब आताच त्यांनी याचं उद्घाटन करून घेतलं आणि तेजस्वी घरत असतील शेतकरी कामगार पक्ष सहचिटणीस रायगड आणि आमचे शंकरशेठ म्हात्रे असतील, जगदीश नावडेकर असतील, जगदीश घरत असतील, सुमित ठाकूर असतील, आमचे माजी अध्यक्ष गिरमकर अशोक गिरमकर साहेब असतील, आमची सर्व खारघर टीम आहे. या टीमच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. तर या टीम मध्ये असं आहे की सगळं एकत्र राहून सगळ्या गोष्टी विसरून आम्ही एकत्र काम करतो. तर या एकत्र काम करत असताना या उपक्रमात लोक हिताचे जे उपक्रम आहेत ते प्राधान्यक्रमाने आम्ही घेतो. आज त्याच्याच माध्यमातून आज अतिशय इथे गर्दी जमलेली आहे. त्यांना दाखले व्यवस्थित वाटप करून देण्याचं आमचं जे काम होतं, जिम्मेदारी होतो, ते कुठेतरी आता ते फलित होताना दिसत आहे. धन्यवाद.